नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान। फायनली आज योगेश भाऊंची एंट्री आपल्या बागेत झालेली आहे। तुम्ही बघू शकतात आपल्या बागेला अजून 1 महिना बाकी आहे, परंतु योगेश भाऊ आल्यानंतर ते खूप खुश झाले। ते बोलले साईज पण चांगली आहे, लोड पण चांगला आहे आणि यावर्षी ॲव्हरेज पण खूप चांगलं निघेल। साधारण आपलं 5.5 ते 6,000 झाडांवर असा लोड आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे माल पिकवणं सोपं आहे या आजच्या युगात, परंतु माल विकणं कठीण झालेलं आहे कारण की व्यापारी तसे मिळत नाही। परंतु योगेश भाऊ आल्यानंतर आपलं 50% टेन्शन दूर होतं, कारण की शेतकऱ्याच्या बाजूने योग्य ते न्याय देऊन ना व्यापाऱ्याचा तोटा होतो ना शेतकऱ्याचा तोटा होतो। या धर्तीवर योगेश भाऊ माल खरेदी करत असतात, योग्य तो मालाचा योग्य तो रेट देऊन। आता मला असं वाटतंय की आता मागे 2-3 दिवसापूर्वी रेट चांगले होते, 191 पर्यंत योगेश भाऊंनी खरेदी केलेली होती आणि आपल्याकडे सुद्धा एक प्लॉट तयार झालेला आहे। तो प्लॉट बघायला योगेश भाऊ आलेले होते, योग्य तो रेट आपल्याला सुद्धा ते देणार आहेत। परंतु माझं शेतकऱ्यांना एक विनंती राहील की योग्य तो व्यापारी योग्य त्या व्यापाऱ्यालाच माल देणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की 100% व्यापारी येतात, साईजचा इश्यू सांगतात, डागांचा इश्यू सांगतात किंवा मग रिटर्नचा खूप माल निघतो। परंतु योगेश भाऊंच्या आत्तापर्यंत आपल्याकडे एक 100 टनाच्या पुढचा मागच्या वर्षी सुद्धा रेट माल गेलेला होता, पण खूप काही रिटर्न असं योगेश भाऊंच्या माध्यमातून निघत नाही। म्हणून माझ्या शेतकऱ्यांना विनंती राहील की पंचक्रोशीत जर कोणाला माल द्यायचा असेल तर एक बेस्ट ऑप्शन म्हणून योगेश भाऊ शेवाळे हे एक आहेत। मी म्हणजे व्यापारी योगेश भाऊंनाच द्या असं म्हणत नाही, ज्यांना चांगला रेट मिळेल त्यांनी तिकडे दिलंच पाहिजे। परंतु माझं वैयक्तिक मत आहे की माझा एवढा मोठा प्लॉट असताना मी जर समाधानी आहे तर छोटा जो शेतकरी असेल तो देखील समाधानी राहू शकतो। एवढंच माझं म्हणणं आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।